तुरा येणं म्हणजे शेतकऱ्यासाठी नुकसानीची गोष्ट आहे, कारण का तुरा आला की पक्वता आली, मॅच्युरिटी आली, ऊसाची वाढ थांबली. आता यापुढे पेरांची संख्या, पेरांचा साईज किंवा ऊसामधले साखरेचं प्रमाण हे वाढायचं थांबतं. हा जो काही फुलोरा आलाय का तुरा आलाय हा येऊ नये म्हणून काय करू शकतो आपण, तर काही नैसर्गिक कारणांमुळे ठराविक जातींना हा तुरा येतोच. जसं की तुम्ही बघाल 265 आणि 10,001 ह्या व्हरायटीमध्ये तुरा येण्याचं प्रमाण जास्त असतं, ते देखील खोडव्यामध्ये. त्या तुलनेत 86-032 या व्हरायटीमध्ये तुरा जास्त येत नाही किंवा लवकर येत नाही. दुसरी गोष्ट, योग्य वेळी योग्य प्रमाणात खत पाणी देणं आपलं कर्तव्य, आपण ते दिलं पाहिजे. बरेचदा पाण्याचा ताण बसला किंवा खताची कमतरता झाली तर तुरा येतो. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, तुरा येऊ नये म्हणून तुम्ही इथिलीनचा वापर करू शकता. हे योग्य प्रमाणात वापरलं तर तुरा येण्याचं प्रमाण कमी होतं किंवा उशिरा तुरा येतो. तुरा येणं फायदेशीर नाहीये. तुरा आला की ताबडतोब ऊस तोडीच्या मागे लागलं पाहिजे, लवकर हा ऊस घालवला पाहिजे कारखान्याला